पुण्यामध्ये शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेमुळेच भाजप सत्तेत आलाय, त्यामुळे आता भाजपनं महायुतीमध्ये कुरघोडी करू नयेत असं धंगेकरांनी म्हटलेलं आहे। भाजप शत्रूला संपवण्यापेक्षा मित्राला संपवण्याचं काम करतोय। त्यांनी पक्षशिस्त आणि महायुतीचा धर्म पाळावा असा टोला धंगेकरांनी भाजपला लगावला। जी काही लोक मधले आता बोलतात की हे लाडक्या बहिणीमुळे, पण लाडकी बहीणच शिवसेनेची आहे आणि तुम्ही जे सगळे आलात ते लाडक्या बहिणीमुळे आलाय। कारण प्रत्येक मतदारसंघात 20 ते 25 हजार महिला तिचे लाभधारक होत्या आणि त्यांनी त्यांच्या त्या योजनेला पाठिंबा दिला, त्यामुळे सगळे आमदार निवडून आलेत आणि ही योजना ही एकनाथ शिंदे साहेबांची, त्यामुळे ही सत्ता येताना शिवसेनेचं मोठं योगदान आहे। धंगेकरांच्या बोलण्यात दम आहे, ते सत्य बोलत आहे। त्यावेळेस एकनाथ शिंदेनी तिजोरी खाली करून महाराष्ट्रातील जनतेला वाटलं ते मग लाडकी बहीण योजना असेल, मुख्यमंत्री प्रशिक्षण युवा योजना असेल, तीर्थयात्रा काढली आणि जो येईल त्याला मुक्त हस्ते तिजोरी खुली केली। त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे दिवस चांगले आले। कोणी नकारू पण शकतो, कारण निवळ फक्त ह्या एका योजनेमुळे आलं अशातला भाग नाही, पण ही योजना ही टर्निंग पॉईंट होती। कारण लोकसभेच्या नंतर एकंदरीत वातावरण तुम्ही बघितलं असेल तर काहींनी तर कोर्ट पण शिवायला दिले होते मंत्रिमंडळाचं, काहींनी तर खाते वाटप पण करायला सुरुवात केली होती। तर ह्या एका योजनेमुळे परिवर्तन झालं हे नकारता येणार नाही आणि मला वाटत नाही की त्यांच्या त्या म्हणण्याला दुसऱ्या कुठच्याही मित्रपक्ष आमचा असेल तर तो दुजोरा करेल। महायुती आमची मजबूत आहे, आम्ही एकत्रित काम करतोय। देवेंद्रजींच्या नेतृत्वात सरकारमध्ये एकनाथ शिंदेजींचं नेतृत्व, सुनेत्राताईंचं नेतृत्व, या सगळ्याबरोबर आम्ही एकत्रित सरकार चालवतोय आणि म्हणून मला असं वाटतं याच्यामध्ये विघ्न भूमिकांचं स्थान नाही।